परभणीमधील बलसा खुर्द गावामधील ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बलसा गावात दाखल झाले आणि ग्रामस्थांची समजूत काढत बहिष्कार मागे घेण्याचे त्यांनी आवाहन केले। अतिक्रमण काढण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आणि आज मतदान सुरू केले। जे लोक 6 वाजण्याच्या आधी मतदान केंद्रावर दाखल झाले त्यांचं आत्ता मतदान होणार आहे आणि या संदर्भातली बातमी देखील एबीपी माझाने प्रसारित केलेली होती। तर पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। पंकज, खरं तर एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि सर्वत्र मतदानाचा हक्क बजावत असताना एका गावाने आपला जो त्यावरती टाकलेला बहिष्कार होता तो मागे घेतलेला आहे। काय सुरू आहे मतदान केंद्रावर? विशाल, आपण जर बघितलं तर परभणीतील बलसा खुर्द जे गाव आहे या ठिकाणी 1295 मतदान आहे। मात्र अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी इथल्या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता मतदानावर। ही बातमी जेव्हा एबीपी माझाने दाखवली त्यावेळेला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे इथं आले, त्यांनी समजूत काढली, लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर या गावकऱ्यांनी मतदानावरचा बहिष्कार जो आहे तो मागे घेतला। आपण जर बघितलं तर इथं एकूण 1295 मतदान आहे, त्यापैकीचं 500 मतदान दिवसभरात झालंय। आता उर्वरित मतदान आहे। आता जर बघितलं आपण तर 6 वाजायच्या आत जे मतदार इथं आलेले आहेत ते सर्व मोठ्या संख्येने मतदार इथं आलेले आहेत। 200 ते 250 मतदार इथं रांगेमध्ये उभे आहेत, ज्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, वृद्ध आहेत। सर्वांनीच मोठी गर्दी या मतदार केंद्रावर केलेली आहे। सकाळी जे मतदान केंद्र शुकशुकाट होता, ज्या मतदान केंद्रावर मतदार आले नव्हते, 10 वाजेपर्यंत एकही मतदान झालेलं नव्हतं, तिथं 500 मतदान झालेलं आहे। अजूनही 200 ते 250 लोकांची रांग जी आहे ती इथं लागलेली आहे। आपण जर बघितलं तर हे सर्वजण जे आहेत हे मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत। यांच्या ज्या काही आहे पावत्या आहेत त्या घेऊन ठेवलेल्या आहेत, त्यांच्या आयडी इथं घेऊन ठेवलेत आणि हे लोक जे आहेत ते मतदान करणार आहेत। आता जवळपास 9 वाजतेत का 10 वाजतेत या सर्वांच्या मतदानाला। मात्र एक जर बघितलं तर ज्या गावात बहिष्कार होता त्याच गावामध्ये मतदानासाठीची जी काय आहे ही रांग आपण बघू शकतो। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे लोक या ठिकाणी आलेले आहेत। मतदानाचा हक्कच ज्या ठिकाणी आपल्या मागणीच्या अनुषंगाने यांनी सकाळी बहिष्कार टाकला होता त्याच गावकरी आता मोठ्या प्रमाणावर इथं रांगेमध्ये मतदानासाठी उभे आहेत आणि आपला मतदानाचा हक्क पूर्ण करून घेणार आहेत। विशाल, बरोबर आहे। गावकऱ्यांनी एकंदरीतच ही बातमी देखील पाहिलेली असेल आणि त्यानंतर सुरू झालेलं मतदान अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पार पडताना दिसतोय। काही मतदारांना आपल्याशी बोलावंसं वाटतंय का? हो, एक मिनिट आपण प्रयत्न करूयात। काय सांगाल, सकाळी बहिष्कार होता, आता मतदानासाठी एवढी गर्दी आहे? तर एकंदरीतच या बातमीचा इम्पॅक्टही आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।